पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये शीतल तेजवानी आलेली आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। पुणे पोलीस आयुक्तालयातून प्रत्येक क्षणाची घडामोड काय नेमकी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात, जाऊया आपण थेट चंद्रकांतकडे। चंद्रकांत, काय मधल्या दरम्यान आणखी काही अपडेट येते का? आत्ताची अपडेट हीच आहे की अजूनही गेले 3 तास तिला ते बसून ठेवलेले आहे पुणे पोलिसांनी डीसीपीच्या केबिनमध्ये, आणि डीसीपी वरती त्यांची दुसऱ्या केसची इन्क्वायरी करतात। तिकडे आयओ पण त्यांच्या केबिनमध्ये दुसऱ्या केसची इन्क्वायरी करतात। म्हणजे थोडक्यात बसून ठेवण्याची शिक्षा पुणे पोलिसांकडून सध्या शीतल तेजवानीला देणं सुरू आहे। त्यानंतर मग साधारण 4 नंतर कदाचित तिचा जबाब नोंदवून घेतला जाऊ शकतो, आणि तिने काही डॉक्युमेंट आणलेत वकिलासोबत, ते जमा करून मग पुढची सगळी तपासणी होऊन कदाचित पुढं तिला अटक करायची की आणखीन पुन्हा चौकशीला बोलायचं उद्या परवा, त्याचा निर्णय होऊ शकतो। पण सध्या तरी आजही ती मी साधारण 12:30 वाजता इथं पोलीस आयुक्तालयात आलेली, तेव्हापासून तिला इथंच बसून ठेवलेलं आहे। ही पद्धत आहे पुणे पोलिसांची, आणि त्यानंतर मग पुढची सगळी चौकशी सुरू होईल। आपल्याला माहिती जीचीएसने हा सगळा घोटाळा गैरव्यवहार उघडकीस आणला होता, त्याची आता कुठेतरी एक मेन ज्याला आपण म्हणतो पाडाव म्हणतो, एक जी मेन कल्प्रिट होती शीतल तेजवानी, ती पहिल्यांदा रडारवर आलेली, पुणे पोलिसांच्या रडारवर आली, तिची एन्क्वायरी सुरू झाली। हे सर्वात महत्त्वाचं जी24च्या बातमीचं एका अर्थाने खूप मोठा इम्पॅक्ट म्हणावं लागेल, आणि जी24च्या कॅमेऱ्यामध्ये ती कैद झालेली, हे सर्वात महत्त्वाचं आहे। ही बातमी सुरुवातीपासून आपणच लावून धरलेली, आपणच किंवा ती ब्रेक केलेली, आणि आता त्याचा पुढचा फॉलोअप आपण घेऊन जातो। म्हणून जे दोषी आहेत हे सगळ्या प्रकरणात शासकीय जमीन जी 40 एकर आहे थोडी तिडकी कोरेगाव पार नेक्स्ट टू कोरेगाव म्हणजे मुंडव्यातली, आज तिची रेडी रेकनरनुसार रेट आहे 1800 कोटी, मी तसा हिशोब केला तो 20,000 कोटीपर्यंत जातो। एवढा मोठा घोटाळा सगळा आहे, आणि तरी साधं बसून ठेवलं जातं, अटक का केली जात नाही, असे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत। पोलीस त्यांना पाठीशी घालतात, कारण या घोटाळ्यातलं या गैरव्यवहारातलं नाव खूप मोठं आहे। आपल्याला माहिती आहे ज्या कंपनीला हा भूखंड विकला गेला, दस्त नोंदणी झाली, एमएडीआय कंपनी, तिचे 99% भागीदार पार्थ पवार आहेत, जे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत, आणि दुसरे 1% भागीदार दिग्विजय पाटील यांना ते त्यांचे मामे भाऊ आहेत पार्थ पवारांचे। हे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे घराघरातले सगळ्या कंपन्या कशा असतात, LLP कंपन्या, त्यातला आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा फॉलोअप करताना अनेक महत्त्वाचे उलगडे झाले, अनेक धागेदोरे हाती लागले, आणि त्यामुळे निश्चितच यामध्ये राजकारण किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे सुद्धा कळलं। अर्थातच हा सगळा आर्थिक बाबींशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा दबाव सुद्धा होता, कुठेतरी दिरंगाई सुद्धा दफ्तर दिरंगाई दाखवली जात होती, आणि म्हणूनच आज जेव्हा 15 दिवसानंतर शीतल तेजवानी येते आहे चौकशीसाठी, तेव्हा आज नेमक्या पुढे काय घडामोडी घडणार याकडे आपले लक्ष असणार आहे। असे संपर्कात राहा। तेव्हा सगळ्यात महत्त्वाची सध्या पुण्यातली आपण ही बातमी पाहतो ती म्हणजे शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आता सध्या हजर आहे, अर्थात तिच्या चौकशीची सगळी प्रक्रिया सुरू होती आहे। मात्र चौकशीला अजून किती दिवस लागणार हा एक मोठा प्रश्न आहे, का चौकशीच होत राहणार, अटक कधी होणार, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतात।